भोकत आहे हमरे ठीक आहे थांब 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 चिकू 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 झाला आनंद बाबा. कारण की मला हा बोललेला होता तू जालन्याला आला ना तुझं सगळं माझ्याकडेच असतं म्हणून, त्यामुळे आता मी यांना सोडणार नाहीये. यांना कदरला पाहिजे, ओमला कदरला पाहिजे, हा कधी जातो म्हणून. आज हे बघ आता काय माहिती का, आज सकाळचा चहा तुझ्याकडे, नाश्ता तुझ्याकडे, दुपारचं जेवण पण तुझ्याकडे, संध्याकाळचं जेवण पण तुझ्याकडे, रात्री झोपायचं तुझ्याकडे. कारण की ह्या दोन्ही रूम जे आहेत त्या भाड्याने दिलेले आहेत. आता इथं मला काही झोपायला जमणार नाही, त्यामुळं हे चालले गावाला. आम्ही चाललो गावाला. आज गावाला घरात चाबी देऊन टाका, गावाला चालले जा. तर तुम्ही विचाराल की काय मेळ आहे चिक्याचा, तर चिक्याला आता लवकरच घेऊन जाणार आहे पुण्याला. ते बघ कसं खेळतोय तेव्हा जे आज म्हणजे एवढा खुल्ला ना तो, आणि खाय पण व्यवस्थित लागलाय तो. काल त्याला मस्त खाऊ घातलं आणि आता किती हॅप्पी बघा. नाही तर काय करू लागला होता, खूप भूक लागला होता माहिती काय झालं बाळा, जेवण करताना तुमचं भूक लागली का? काय काय खायला दूध आणतो. बारीक झाला तू 2-4 दिवसात, 8 दिवसात. हा खराब झालं रे. हा ना, खराब झाला तो. आठवण येऊन आली मला मी तुम्ही काय ना. आता पेल का? हा बरं ना, काही केलं नाही अजून. हो का, ते सकाळी हे करते गुतलं तिथं. आतून इकडे बाहेर भोकत आहे भुकून मग थांब. हमरे ठीक आहे थांब 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 चिकू 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 झाला आनंद बाबा. लय दिवसांनी हो का नाही ते जेवणच कमी झालं त्याच्या इकडं खाण्यापासून. जागा चेंज झाली ना त्याची. हा नाही तर घरी जेवण करायचं ते. ठीक आहे बस खाली खाली बस खाली बस बस थांब. त्याला समजायला काय करायचं. चला आपल्या घरी घ्यायची आहे. लाव त्याला जरा ठीक आहे बस 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 झालं आलोय तुला घ्यायला आलोय बाबा मी. हा सकाळी आलोय मी. बस काय. तर हे बघा हे असं काही स्वच्छ केलंय, कारण की रूम जी आहे ती भाड्याने द्यायची आहे. हे स्वच्छ करून घेतलं सगळ्या रूम स्वच्छ केल्या ते तुम्हाला दाखवतो. आणि हे माझे शूज घेऊन जायचे सोबत. महाराजांचा फोटो इकडे बघा, हे पण जरा स्वच्छ करून ठेवलं आहे. काल बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट्स केल्या की ओमदादा घर लय घाण आहे. म्हटलं चला तुमचं शेअर करायला पाहिजे. ही पण स्वच्छ केली, ही आपण त्यांनाच देणार आहे वापरायला. तर असा विषय हा. तिकडून लॉक आहे पलीकडून, तर मी तुम्हाला पलीकडची पण रूम दाखवून देतो. टाकून द्या लागेल हे पण. तर असा विषय बघा. हे वरचा पसारा असंच ठेवणार आहे, कारण की त्याला हलवून मतलब नाही बघा. बाकी मी मागच्या रूममध्ये सगळं काही पॅक केलं आहे. तर चला मी तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. ही रूम तुम्ही बघू शकता, ही पण जरा स्वच्छ केलेली व्यवस्थित.
इकडं भैया आहे, भैयानं पण मदत केली थोडी. मी पंखा एकदा बंद करतो जेणेकरून आवाज वगैरे घुमणार नाही. तर ही पण रूम आपल्याला भाड्याने द्यायची आहे. द्यायची म्हणजे ऑलमोस्ट दिल्यामध्ये जमा आहे, घ्यायला जात आहे. इकडं सुदर्शन पण आहे. ही पण रूम बघा कशी स्वच्छ केलेली आहे. रोहिणीचं एक कपाट इथेच ठेवलेलं आहे, बाकी सगळं ठेवावं लागणार तिकडं. ती खोल एक मिनटं सुदर्शन. हे घे माने. अरे खुलतं नाही, खुल्लं होतं ते मागाशी. तर इकडे सगळा पसार भरून टाकला आपला जो घरातला. हे बघा आता यातला जो पसार आहे काही कामाचा आहे काही कामाचा नाही आहे. आता मी एकदा निवांत जेव्हा येईल ना जालन्याला त्यावेळेस हे सगळं काढून टाकेल मी इथला पसारा, कारण की मलाही खूप ताण येतो. आता ही रूम जी आहे ती बंदच राहणार आहे. तर असा विषय आहे बघा. जरी लॉक करून घे बाळा. थांब ना, बटन टाकलं का कर ते तिकडचं नळ चालू करणं. हां बस घेऊ दे गरम पाणी. आणि कशाला गरम पाणी पाहिजे एवढं उन्हाळ्याचं? लॉक करून घे. अवघड बघ सुदर्शनचं पण. तर असा विषय आहे बघा. ती पण रूम जी आहे ती पण साफ केली. हे बूट वगैरे घेऊन जायचं सोबत म्हणजे ठेवलं आहे. इकडची लॉक केली. ह्या 2 रूम द्यायच्या आहेत आणि ती 2. तर हे बघा छान रूम अशी स्वच्छ केली. हा फोटो सोबत घेऊन जायचा आहे. तर चला निघायचं का आता? तर असा काही विषय आहे. बघू म्हटलं घर भाड्याने दिलं तर ते स्वच्छ राहील, त्या हिशोबाने घर इथं भाड्याने द्यायचा विचार केलेला आहे. आणि मला आज निघायचं आहे इथून. आज किंवा उद्या सकाळी 2 व्हीलर घेऊन निघायचं आहे. बुलेटचंही जरा चांगलं काम केलेलं आहे मस्तपैकी. आणि बुलेट जे आहे त्यात जरा व्यवस्थित झालेली आहे. इकडे जरा स्वच्छ वगैरे राहील बघा. आता पुढच्या वेळी जालन्याला आपले रूम असणार नाही आहे. नळाचा प्रॉब्लेम वगैरे त्यांना सॉल्व्ह करून देऊ. निघायचे. हे बाहेरची लाईट पण बंद करून टाका. इथं बटन असेल, बटन असेल इथं. हे बटन लाईट बंद करून टाका म्हटलं बाहेरचे. हे काय इथं बटन आहे वरचं 1 नंबरला. 2 अलीकडचं बटन आहे खालचं. हां दाब. होतो झालं. तिकडं कर वरचं बटन बंद करून टाक. पलीकडचं फॅन आहे का तो? बरं ठीक आहे. आणि इकडचे हे याची लाईटाची बटन बघ नाही का पुढे. तर हे बाहेर असं इथंच असेल बघा. आहेत का? हां लाईट बिलचा पण विषय आहे यांच्यासोबत. यांना सांगितलेलं आहे काय काय नाही. यांच्या आता दोघांची पसारी येणं चालू होऊन जाते तिथे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करूया. हा ना तिथं रिमोट पण असेल द्यायचं. हा का? हे परीच्या गाडीचं आहे. हे आई म्हणे वरती ठेवून दे म्हणजे गाडी चालू. सुदर्शन सिग्नल चावी दुकानाची लावून ठेवण्यात. बाई तिकडे गेली तरी बाईला ताणच आहे बाबा घराचा. हे माझे पॅन्ट्स आहे का त्यामध्ये काढले? L साईजची पण काढली ना? ठीक. तर चला मी काय करतो तुम्हाला आता याचे बाकीचे काम आवरून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. आजचा चहा जो आहे तो मान्याचीच आहे. व्हिडिओ घ्यायला जमकच आहे घरी? हो म्हणतोय. नाश्त्याला चहा नाश्ता सांग ना मग पोहे घे करायला. कारण की मला हा बोललेला होता तू जालन्याला आला ना तुझं सगळं माझ्याकडेच असतं म्हणून. त्यामुळे आता मी यांना सोडणार नाहीये. यांना कदरला पाहिजे, ओमला कदरला पाहिजे. हा कधी जातो म्हणून. आज हे बघ आता काय माहिती का, आज सकाळचा चहा तुझ्याकडे, नाश्ता तुझ्याकडे, दुपारचं जेवण पण तुझ्याकडे, संध्याकाळचं जेवण पण तुझ्याकडे, रात्री झोपायचं तुझ्याकडे. कारण की ह्या दोन्ही रूम जे आहेत त्या भाड्याने दिलेल्या आहेत. आता इथं मला काही झोपायला जमणार नाही. त्यामुळं हे चालले गावाला. आम्ही चाललो गावाला. घरात चाबी देऊन टाका गावाला चाललेला. तर असा विषय आहे बघा. म्हटलं चला थोडं शेअर करूया. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोमल, परी, पिऊ हे सगळे दिसले नसन त्यासाठी सॉरी. तुम्हाला आज माझा चेहरा बघावा लागणार आहे. आता इथं चिकायला भेटून येतो. कुठं चालले? वरती कोणी आंघोळीला? बापरे बाप. जा. तर हे दोघं जण जात आहे वरती आता आवरायसाठी. मी आवरतो जरा माझं काम आणि मग तुम्हाला भेटतो. तर तुम्ही विचाराल की काय मेळ आहे चिक्याचा. तर चिक्याला आता लवकरच घेऊन जाणार आहे पुण्याला. ते बघ कसं खेळतोय. तेव्हा जे आज म्हणजे एवढा खुल्ला ना तो. आणि खाय पण व्यवस्थित लागलाय तो. काल त्याला मस्त खाऊ घातलं आणि आता किती हॅप्पी बघा. नाही तर काय करू लागला होता, खूप भूक लागला होता माहिती का. एवढा भूक लागला होता की विचारूच नका. ज्या दिवसाने त्याला भूक लागला जोर जरा.
चिकन चल. दादाला मी खूप आठवण येते, आईला पण खूप आठवण येते. शेवटी मुक्का प्राणी नाही का, त्याला बी आठवण येत असं आपली. म्हटलं चला ट्राय केलं त्याला ठेवायचं, पण तो नाही राहिला इकडे, नाही म्हणे, कारण की त्याची ती इच्छाच नाही होऊ लागली राहायची, त्यामुळं हा विषय झालेला आहे. तर मी सध्या इथं मानेच्या घरी आहे, तो गेलेला आहे थोडा बाहेर. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करूया. आणि असा विषय आहे इथला. गच्चो यांच्याकडे जांभळा झाड खूप मोठं बरं का. आणि मला आता निघायचं आहे, म्हणजे आज नाही उद्या निघून, कारण की एक काम राहिलेलं आहे, ते बायोमेट्रिक करायचं राहिलेलं आहे. तर ते काम जसं पूर्ण होईल मी लगेच तिथून निघेल. सध्या काही निघायचा विषय नाही. आता माझी नजर केव्हाची जांभळाला शोधते बघा, जांभळ छोटे छोटेच राहिले बघा. वरचे आहे पिकलेले, तोडायचा प्रयत्न करतो, पण पिकलेले असेल तर खाण्यात मजा येईल काय, हो की नाही. प्रत्येक वर्षी यांची जांभळं खातो आम्ही घराची. आहे दिसले मला, पण जरा लांब आहे, तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे, हो की नाही. दिसलं की माझं थांबून पिकलेलं नाही एवढं व्यवस्थित. दरे कॅच जांभूळे रवी बाहेर दिले खायला. वरची पिकले चांगले, थोडे मी तोडतो आता. नुसतं नाईट कपड्यावर फिरायला लागलो, काय सांगू मित्रांनो. इकडे आल्यापासून लय दैन चालू आहे. दैन म्हणण्यापेक्षा मग इथं घर होतं तेव्हा काही नव्हतं वाटत, पण आता घर नाही, तर जरा त्रासच व्हायला लागलाय. पण काय करणार नाही का, आता घर पण भाड्याने दिलेले, म्हणजे आम्ही इकडे आलो तरी आता आम्हाला राहायची पण सुविधा नाही आहे 2 महिने तरी, पण 2 महिने तर होईल. कारण की एक जे किरायदार आहे ते 2 महिन्यापर्यंतच थांबणार आहे, दुसरे जे आहेत ते थांबणार आहेत नेहमीसाठी. त्यांची जांभळं जरा पिकलेलेच आहेत, जर दिसत नाहीये थोडं तोडावं लागेल. आणि तर मला वाटतं की एक मिनिट थांबा, तुम्हाला काहीतरी दाखवतो मी. हे बघा काय बरं, उंदीर आहे का, उंदीरच आहे, उंदीरच आहे, उंदीरच आहे. उंदीर कसं काय वरती गेला, उंदीर कसं काय गेला वरती, काही माहित नाही पडायला वरती. अवघड आहे रे बाबा. हे आमच्या घराच्या मागे जी शेती आहे ना, सेम तशी शेती इथं पण आहे, पण हा मोठा नाला आहे. नाला काही दाखवत नाही तुम्हाला, डायरेक्ट खाली इथंच खाली नाला आहे, तो काही दाखवत नाही. आणि त्या दिवशी चिक्या यांच्या घरी ठेवला होता. हे तर मानेचे ते बहीण आहे, म्हणजेच अंजलीताई, कोमलताई, तिचं घर आहे, तिथं ठेवलं होतं पलीकडे, या घराच्या पलीकडे. आणि इथून आपलं घर दिसतं का, तर ते झाड दिसतंय तुम्हाला, हे बघा ती टाकी दिसते का पिवळी, त्याच्या बाजूला आपलं घर आहे झाडाखाली. कमी आजचा मुक्काम माझा इथंच आहे. आणि हो, आज आहे 13 मे, तर आज आहे 10वीचा रिझल्ट. सानूचा पण रिझल्ट आहे. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच काय रिझल्ट लागला काय नाही. ताईची लाईव्ह पण आहे 1:30 वाजता, तर सगळ्यांना जॉईन करा. आता मी 2 वाजता बोलतोय, तर ताईची लाईव्ह करायची चालूच असणार अर्धा पाऊण तास. 1:30 वाजता लाईव्ह आहे तिची. सानूचा काय रिझल्ट आहे तुम्हाला ताईच्या व्हिडिओमध्ये कळेलच. आणि जेही आज 10वीला मुलं आहेत त्यांना सगळ्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जर काही नापास झाला तर टेन्शन घेऊ नका, आयुष्य इथेच संपत नसतं. आता तुम्ही मला काय फिलॉसॉफी द्यायला लागला, तर नाही, हे माझं सांगायचं काम आहे. कारण की आपले सबस्क्रायबर फॅमिली व्हिडिओज बघत असतात, वाट बघत असतात व्हिडिओची आपल्या, तर त्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय. तर मी आता व्हिडिओचं एंडिंग वगैरे करतो. रवी भाई मी इथं आलेलो आहे. आता मला जायचं आहे परत त्याच्या मावशीच्या इथं, कारण की आज तिथं जेवण आहे परत. तर त्याचा मी व्हिडिओ घेतला तर घेईल किंवा नाही घेणार. आणि सुदर्शन म्हणण्यापेक्षा रवी भाई आणि मी सकाळी निघणार आहे पुण्यासाठी वापस, सकाळी 4:30-5 वाजता. तर उद्याचा जो व्हिडिओ असेल तो असाच असणार आहे, असाच म्हणण्यापेक्षा निघायचंच असणार आहे. एवढ्या सकाळ सकाळी किती परेशानी होती आता उद्या कळेल. आणि माझं झोपायचं आज ठिकाणा नाहीये, तर आज मला इथंच झोपावं लागणार आहे मानेकडं किंवा रवी भाईकडं. तर ऍडजस्ट करूया काहीतरी, कारण की एका दिवसासाठी आता ऍडजस्ट केलंय आपल्या घरी, पण आता दुसऱ्या दिवशी आपल्याला इकडे ऍडजस्ट करावंच लागणार आहे. जेवायचं मी आता दुपारी होईल.
नाश्ता वगैरे यांच्याकडेच केला. तुम्हाला जर सांगितलं सकाळी नाश्ता इकडे आहे. नाश्ता करायची मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण की मला उशीर होत होता दुकानात जाण्यासाठी. आणि दुकानात जाण्यासाठी यासाठी कारण की दुकान आज आपण ऑफिशियली देऊन टाकलेलं आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवेल. आज आपल्या दुकानाचा शेवटचा दिवस होता. तर चावी वगैरे देताना जे काय असेल प्रोसेस वगैरे ती मी फॉलो करणार आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवणार. एका हिशोबाने चांगलं पण वाटतं की दुकान चालू राहणार आहे जालन्यामध्ये. आपलं शाखा क्रमांक 2 म्हणून आपण फ्रँचायझी म्हणून देतोय जालन्यामध्ये. आणि दुसऱ्या गोष्टी तर हे वाटतं की जिथं आपण 2-2.5 वर्ष घातलेले तिथं थोडं मन भरून येतंय. जर कधी तुमचं दुकान तुम्ही देत असाल कोणाला, पण ठीक आहे, इथं कुठं इमोशनल न होता मी माझं दुकान देऊन टाकलं आणि पुण्यामध्ये नवीन सुरुवात केलेली आहे. तर त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा, एवढंच मी म्हणेल. बाकी व्हिडिओ येत राहतील. आणि कोमल आणि पिऊ, परी, आई, रोहिणी, रितू हे सगळेजण तुम्हाला व्हिडिओत लवकर दिसणार. आजीबाई आणि चिक्या पण. चिक्याची आता तिकडे सोय कुठं करायची ते पण तुम्हाला सांगेल मी. तर चला, तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. मान्य आहे व्हिडिओ आज सगळ्यात छोटा झालेला आहे कारण की एकटा माणूस नुसतं बोलत किती वेळा राहणार नाही का. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि जे 10वीला पास झालेले त्यांना मला पेढे द्या लवकर द्या पेढे. चला, सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना परत एकदा बाय बाय.